हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना? तर आता बघा वाजलेले आहेत 11:30 आणि मी आता ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे आणि आणखी एकदा आमच्यातली लाईट गेलेली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं काम वगैरे झालेलं आहे माझं। तर इथे बघा Amazon वरून पार्सल आलेलं आहे। तर हे मी काय मागवलेलं आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवेन, कारण की घरातलं जे काही लंच वगैरे आहे ना ते बनवून झाले तुम्हाला नक्कीच दाखवेन। तर बघा लाईट वगैरे नाहीये आणि बघा मुलं अशी करतात, काहीतरी ओपन करतात आणि उघडं ठेवतात। तर इथे बघा इथे लावलेला आहे मी भात आणि कर्ड राईस करणार आहे ऍक्च्युली आज मी, त्यामुळे इथे भात लावलेला आहे। त्यानंतर ते डाळ शिजायला ठेवलेली आहे, ते पण पातेल्यामध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे। कारण की पातेल्यामध्ये का ठेवलेली आहे, कारण की मी डाळ कांदा मस्तपैकी बनवणार आहे, माझ्या सासूबाईच्या स्टाईलने डाळ कांदा बनवणार आहे। तर माझ्या माहेरी वेगळ्या पद्धतीने डाळ कांदा बनवतात, तर माझ्या सासूबाईच्या पद्धतीने डाळ कांदा बनवतात त्या पद्धतीने मी आज बनवणार आहे। कारण का आता भाजीपाला वगैरे काहीच नाहीये घरामध्ये, गाजर वगैरे आहेत, खूप सारे गाजर आहेत, तर आता गाजराचा काय तर हलवा वगैरे करावा, पण ते दुपारी करेन मी। आणि त्यानंतर बघा इथे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि भांडी वगैरे बेसिन मध्ये पडलेली आहेत तशीच। आणि मला आणखी डिश वॉशर, इथे बघा डिश वॉशर मधली जे काही भांडी वगैरे आहेत ना ते सगळं काही लावायचं राहिलेलं आहे। आज उठायला खरंच सांगते खूप उशीर झाला, बघा ना मी काल लवकर उठले, निमीचं स्कूल होतं म्हणून आज नेमकं उशीर झाला मला, कारण रात्री मला 1 वाजता पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करायला आणि त्याच्यानंतर मग सगळं थंबनेल वगैरे बरंच काय। तर कोणी युट्यूबरचा हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला माहिती आहे की एक व्हिडिओ जरी 15 ते 20 मिनिटाचा जरी असला तरी शूटिंग 2 तास 2.5 तासाचं शूटिंग असतं, त्यानंतर पूर्ण एडिटिंग, त्यानंतर व्हॉइस ओव्हर करणं, म्युझिक देणं, बरंच काही राहतं। त्यामुळे रात्री 1 वाजले, त्यामुळे उठायला उशीर झाला। आणि इथे बघा रात्री मी हिरवे मूग भिजू घातले होते आणि ते हिरवे मूग काय केलं होतं, भिजू मी नॉर्मल पाण्यामध्येच भिजू घातलं होतं, ते नंतर सकाळी उठल्यानंतर चाळणीमध्ये बघा हे अशा पद्धतीने मी काढून ठेवलेलं आहे आणि स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे, म्हणजे की सहजच 8 दिवस तर ते टिकतं फ्रीज मध्ये काय, आणि वास वगैरे कसलाच येत नाही, त्यामुळे शक्यतो तर मी असं स्वच्छ धुते आणि मगच हे करते। चला तर आता राहिलेले जे काही काम आहेत ते करून घेते। आमच्या इथे डाळ कांदा कसं बनवतात सासरी हे पण तुमच्यावर मी आज शेअर करणार आहे आणि बरंचसं काही तुमच्यावर मी शेअर करणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये। चला तर मग आता इथे बघा भात करायला ठेवलेला आहे, तर मी चेक करत आहे की खाली करपू नये ह्यासाठी, कारण मी शक्यतो जास्त करून पातेल्यामध्येच भात लावते आणि मला मुलं खूप दिवस झालं म्हणत होते की मम्मा इडली बनव, तर मी इथे त्यासाठी तांदूळ नीट करून घेत आहे। कारण की इथे मी 1 किलो तांदूळ आणले होतं, जे इडलीचं तांदूळ असतं ते घेतलेलं आहे। कारण की कसं आहे माहिती आहे का, जे काही आपण रोज डेली वापरतो ना ते तांदूळ खूप महागाचे पण असतात आणि त्याचं इडली करण्यात एवढं काही इडली चांगली होत नाही, पण जसं तुम्ही साधा तांदूळ आणला तर त्याची इडली खूप छान होते। आणि रेशनचं जे तांदूळ असतं ना त्याची तर खूप म्हणजे खूप मस्त इडली होते। तर इथे बघा मी 5 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये नंतर इथे बघा उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पॅकेट तसंच होतं उडदाची डाळीचं, तर झिपलॉकच्या बॅगमध्ये काढून घेतलं। उडदाची डाळ शक्यतो तरी मी बाहेर ठेवत नाही, कारण की खराब होते ना त्यासाठी, आणि जास्त करून जेवणामध्ये आपल्या उडदाची डाळ लागतच नाही, असं काही बनवायचं म्हणलं तर उडदाची डाळ लागते। तर त्यामुळे मी झिपलॉकच्या बॅगमध्येच फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर मुठभर पोहे घेतलेले आहे आणि 2 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे। आणि आता आपल्याला हे सगळं काय व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे तांदळामधलं जे काही पावडर वगैरे लावले असते ना ते पाणी पूर्ण निघून जावं असं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण की आजकाल तांदळाला खूप सारी पावडर लावली जाते, तर ते आपल्या पोटात जाऊ नये म्हणून तांदूळ खूप व्यवस्थित असं आपल्याला 4 ते 5 वेळा तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर डाळी पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि इथे मी तुम्हाला एक सांगत आहे की म्हणजे पोहे आणि तुरीची डाळ पण तुम्ही घाला, म्हणजे खूप छान प्रकारे टेस्ट लागते इडलीची आणि इडली खूप छान प्रकारे फ्लफी पण होते। तर बेसिंगमध्ये तुम्हाला राडा दिसतच असेल, तर तिथे कसं आहे माहिती आहे का, मी नाश्त्याची चहाची भांडी आणखी आहेत, तर मी सगळं जेवण वगैरे बनवल्यानंतर ते सगळं आवरते, कारण सारखं आवरणं बसण्यात अर्थ नाही। तर बघा तांदळामध्ये 2 चमचे मी मेथे पण घातलेलं आहे आणि ते सगळं काही आता दिवसभर मी भिजायला ठेवणार आहे आणि त्यानंतर मग रात्री मिक्सरमधून बारीक करून मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी इडली बनवणार आहे। आणि इडली कशी बनवते, सांबार चटणी कशी बनवते हे पण तुमच्यावर नक्की मी शेअर करेन। आणि इथे बघा मी 4 ते 5 कांदे घेतले आहेत, कारण छोटे छोटे कांदे आहेत, तर मग ते कांदे मी काय करणार आहे बारीक चिरून घेणार आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये कांदा घेतलेला आहे, कारण की आता बनवणार आहोत आपण डाळ कांदा। आणि खरंच सांगते कांदा खूप तिखट आहे आणि तसंच इथे उकडलेले बटाटे पण होते 3, म्हणलं तर ते वेस्ट घालवण्यापेक्षा आपण एक मोकळी भाजी बटाट्याची बनवून टाकावी, त्यामुळे मोकळी बटाट्याची भाजी पण मी बनवणार आहे।
मोकळी बटाट्याची भाजी आणि डाळ कांद्यासाठी दोन्हीसाठी मी इथे कांदा जास्त प्रमाणामध्ये चिरून घेत आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस चिरत बसण्यापेक्षा एकदाच हे चिरायचं जे काही कामं असतात ना ते सगळं करून घेतलं ना म्हणजे आपला स्वयंपाक पण पटपट होतो. त्यामुळे मी शक्यतो असं करते. आणि ते बघत असेल एक प्लेट घेतलेली आहे मी आणि प्लेटमध्ये जे काही साली वगैरे आहेत ना शक्यतो मी अशी प्लेट घेते. नाहीतर एखादं पातेलं वगैरे आपलं चहाचं असतं ना मग ते डायरेक्ट बेसिनमध्ये न टाकता मी अशा प्रकारे मग वापर करते. म्हणजे कसं ओट्यावर इकडे तिकडे पसारा करण्यात काय अर्थ नसतो. नंतर आवरत बसा मग ते टाईम पण आपला जातो. त्यामुळे शक्यतो असं करून घ्यायचं म्हणजे आपला वेळ वाचतो आणि ओट्यावरती पण छान वाटतं बघितलं की. तर आता माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने डाळ कांदा मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर 4 चमचे तेल घेतलेलं आहे. थोडं जरा जास्त तेल घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जसं नॉर्मली फोडणी देतो जिरी मोहरी कढीपत्ता लसूण पेस्ट सगळं हे केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कांदा घालायचा आहे. तर कांदा ब्राऊन होतोय तोपर्यंत म्हणलं काय करायचं तर इथे बटाटे आहेत ना ते बटाटे चिरून घ्यायचं. म्हणलं कसं की आपल्या इकडं कांदा तर ब्राऊन व्हायला जरा वेळच लागतो तसंही कारण मोठा गॅस केला तर करपतो. म्हणून मी शक्यतो लहान गॅसवरतीच कांदा भाजायलाही ठेवते. आणि इकडे मी भाताकडे पण लक्ष आहे तर भात झालेला आहे आणि तसाच उघडा मी भात ठेवलेला आहे कारण की मी कर्ड राईस बनवणार आहे त्यामुळे. त्यानंतर बघा डाळ कांद्यामध्ये 2 चमचे मी काळं तिखट घातलेलं आहे. आपले जी काही डाळ शिजलेली आहे ना अर्धी कच्ची म्हणजे जरा नंतर ना अशी थोडीशी मऊसर अशी डाळ झाली ना मग तेवढंच आपल्याला हे करायचं आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ त्यामध्ये त्यानंतर थोडीशी अगदी साखर वगैरे घालायचं. मग आपलं डाळ कांदा आणि थोड्या वेळची एखादी चुकळी आणून द्यायची त्याला आणि नंतर गॅस बंद करायचं. मग डाळ कांदा आपला तयार होतो. आणि इथे बघा आता मी बटाट्याची भाजी बनवत आहे. जसं नॉर्मली फोडणी देतात तसं कांदा वगैरे घालायचं आणि काळा तिखट घालून त्यामध्ये बटाटे आपण चिरलेलं आहे ते घालायचं आणि एक दाण्याचं कुठं 2 ते 3 चमचे घालायचं म्हणजे छान प्रकारे टेस्ट येते ह्यासाठी. आणि बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे बटाटे भाजी वगैरे बनवतात. कोणी हिरवी मिरची घालतं कोणी लाल तिखट घालतं ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आमच्या इकडे ॲक्च्युली काळा तिखट आणि हिरवी मिरचीचं असं दोन्ही पण बनवतात. तर मी ते काळा तिखटाचं बनवणार आहे. आणि कर्ड राईसचं उघडं ठेवलेलं आहे ह्यासाठी की कर्ड राईस आपल्याला त्यामध्ये दही घालायचं आहे त्यामुळे शक्यतो कर्ड राईस उघडाच ठेवायचं म्हणजे थंड होईल लवकर ह्यासाठी. तर आता कर्ड राईससाठी आपण इथं तडका बनवणार आहोत. तर तडक्यासाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका आणखी जास्त टेस्ट छान येते. पण माझ्याकडे नाही आहे म्हणून टाकलेलं नाही आहे. तर त्यानंतर त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहे आणि जे की आपली लाल कलरची वाळलेली मिरची असते ना ते पण 3 घातलेले आहे तुकडे करून. आणि भात पण खूप छान प्रकारे थंड झालेला आहे. त्यामध्ये हे जे काही आपण तडका दिलेला आहे ना ते त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि कर्ड राईस कसं थोडासा गोडसर असेल ना तर खूप छान टेस्ट येते. त्यामुळे मी ते 5 ते 6 चमचे तरी मी साखर घातलेलं आहे. हे साखर घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता स्किप केलं तरी चालेल. आणि त्या अर्धा तांबे मी दही घातलेलं आहे. आणि हे बघा मस्तपैकी सगळं मिक्स केल्यानंतर तुम्ही बघा वरून कोथिंबीर घालायचं आणि किती मस्त असं दिसतं शनी तोंडाला पाणी सुटेल असं कर्ड राईस तयार झालेलं आहे. आमच्या घरात सगळ्यांना प्रचंड कर्ड राईस आवडतो. आणि आता मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी कारण जेवायचं आहे त्यामुळे लगेच. तर हे बघा अशा प्रकारे डाळ शिजवून घ्यायचं आहे. डाळ कांदा पण आपला तयार झालेला आहे. किती छान आणि यम्मी यम्मी दिसत आहे. बटाटे भाजी पण तयार झालेली आहे. आणि इथे बघा आता मी करत आहे ज्वारीचं आणि गव्हाचं दळण. तर बघा आता मी तुम्हाला सांगते 2 ते 3 दिवस हे माझं दळण पेंडिंग पडलेलं होतं. आज करेन उद्या करेन म्हणून राहत होतं तसंच राहत होतं. नंतर मी 1 किलो गव्हाचं पीठ पण बाहेरून विकत आणलं आणि त्याच्या चपात्या वगैरे पण केल्या. पण असं माझं पोस्ट पण होत होतं कधी विसरत होते. यूट्यूब म्हणजे आपलं शूटिंग करण्यात एडिटिंग करण्यामध्ये इतका वेळ जायचा माझा त्यामुळं ते राहिले की राहून जायचं. त्यामुळं मग 2 ते 3 दिवस तरी माझं हे पोस्टपोन झालं. तर फायनली आज मी नाही का चिक्की आटा म्हणून ॲप आहे ना तिथे बुक केलेलं आहे. तर ते दादा येतील मला वाटतं 3:30-4 वाजता येतील घ्यायला. तर म्हणलं त्याच्या आधी सगळं काही दळण करून घ्यावं. आणि इथे मी काय केलेलं आहे ज्वारी आहे ना माझी नीट करून झालेली आहे. तर ज्वारी मी 3 किलोच घेतलेला आहे कारण की मला आणि मुलांना जास्त काही आवडत नाही आहे भाकरी वगैरे. तर आणि इथे चपाती जास्त आवडते. आणि इथे गहू घेतलेला आहे 10 किलो आणि थोडे गव्हामध्ये एकही खडा नाही आहे पण किडे थोडेफार आहेत. तर वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि किडे त्यातमध्ये सोडते. आधी पण मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर केलं होतं की मी दळण कसं करते वगैरे.
वाटीमध्ये पाणी ह्यासाठी घेतलेलं आहे मी की जे काही किडे वगैरे असतात ना त्यामध्ये सोडायचं वाटीमध्ये, कारण की किडे इकडे तिकडे पळाले की मग आपल्या घरामध्ये पण सगळीकडे होतात, मग त्यामुळे ते काही शांत बसत नसतात, त्यामुळे पाण्यात सोडलं की ती पोहत राहतात, बाहेर येत नाही अजिबात. म्हणून मी तसं करते ॲक्च्युली. आणि बाल्कनीत वगैरे बसायला काय हरकत नाही, पण काय माहीत मला आता पहिल्यापासून सवय लागली असं दळण करायचं, त्यामुळे मी असं दळण करते शक्यतो. आणि आमची इथं कसं चिक्की आटा म्हणून ॲप आहे ना, त्यामध्ये कसं घेऊन जातात आणि घेऊन आणून देतात. फक्त डिलिव्हरीचे असेच काय 30-35 रुपये घेतात फक्त, आणि जे काही नॉर्मली दळण्याचं रेट असतं ना तेच होतं. आणि इथे बघा निमिषला थोडं काम सांगितलं. आणि मुलांचं कसं असतं, स्कूल झालं ना पटकन टी व्ही बघायचं असतं, आणि टी व्हीमध्ये जर डिस्टर्ब केला तर लई चिडचिड होती मुलांची, त्यामुळे त्यांच्या गतीनुसार आपल्याला घ्यावं लागतं. असं आहे आजकाल पॅरेंट्सला, त्यांच्या गतीनुसारच घ्यावं लागतं. आपल्या वेळेस कसं होतं, सांगितलं की काम करावं लागायचं, पण आता तसं नाही राहिलं मुलांचं. खरं तर त्यांच्या मूडनुसार त्यांच्या ह्याच्यानुसार हे करावं लागतं. तसं मुलांना मी आजारी वगैरे असलं तेवढी क्यू येते म्हणा, येत नाही अशी पण नाही. तर आता बघा तिथे काही सगळं काही माझं दळण होते लागलेलं आहे. तर मी हे सगळं काही, आमच्या इथं कसं कॅरीबॅगमध्ये द्यावं लागतं, डब्यामध्ये चालत नाही, दळण घेऊन जाता पण येत नाही आणि गाडीवरती, आणि अशा प्रकारे बॅगमध्येच द्यावं लागतं. आणि ते मी तनिषला बोलवलं बॅग पकडायसाठी, आणि त्यामध्ये ठेवून घेतलं. आणि आता बघा तुमच्याशी फायनली मी शेअर करत आहे, जे काही आणलेलं आहे ना, पार्सल आलेलं आहे ना, ते तुमच्यावर आता शेअर करत आहे. ॲक्च्युली हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे, कारण खूप दिवस झालं पेंडिंग पडलं होतं माझं हे मागवायचं. तर हे आणलेलं आहे लॉन्ड्री बॅग, कारण की लॉन्ड्री बॅग मला कधी कधी काय होतं की आपल्याला कंटाळाला म्हणून आजारी पडलं, कपडे जर वाळलेले असतील तर असं इकडं तिकडं पडतात, मग त्यापेक्षा कधी होत नाही, कारण की माझ्या घरात मला एकटीला सगळं काही कामं करावी लागतात. त्यामुळं आपल्या कसं होतं की मला खरं सांगायचं झालं तर कधी कधी एवढा त्रास व्हायला लागतो पिरियडमध्ये वगैरे, तर मग त्यामुळे कसं होतं की हे असं वेळेस नाव कपडे पटकन आपले हात टाकले तर बरं पडतं. त्यामुळे मी हे ॲक्च्युली बरेच दिवसाचं हे पेंडिंग पडलेलं होतं, त्यामुळे हे मागवलेलं आहे. आणि हे बघा खूप छान क्वालिटीचं भेटलेलं आहे, आणि खूप म्हणजे खूप निओ बघासारखं मध्ये मध्ये करते. मग तनिषनं त्यामध्ये तिला टाकलं, आणि तिला असं काही नवीन आलं ना घरामध्ये तर इतकी एक्साइट असते ना, नेमकं काय वास वगैरे तो असेल सारखं घ्यायला लागते, आणि तिला सगळं ऑब्झर्व चालू असतं, काय हे कसं आहे तर कसं आहे. प्रत्येक पार्सल आलं ना ती जवळजवळ येते. त्या दिवशी बघितलं ना निओचं पार्सल आलं तर बघा कॅट फूडचं, त्यावेळेस पण ती कशी जवळजवळ येत होती, ती तशीच करते. कोणतंही पार्सल येऊ द्या ती तशीच करते हमेशा. मी म्हणलं तनिषला आता ही नखं मारते, म्हणलं नकाने खराब करेल त्याचं फॅब्रिक, म्हणलं त्याला काढून घे तिला निओला. तर तो तनिष आमचा इथं काढत आहे. आणि हे बघा एकदम बेस्ट क्वालिटी आहे, आणि एकदम बेस्ट क्वालिटी आहे. आणि ॲक्च्युली कसं झालं, हे ॲमेझॉननं मागवलेलं आहे, आणि रेड कलरचं मागवलं होतं, तर हे बघा ब्लॅक कलर चालेल आहे. म्हणलं मुलांच्या बेडरूममध्ये ठेवता येईल आणि रेड कलर मॅच पण होईल ह्यासाठी. आणि बघा निओला तिकडं सोडलं तरी पण ती आणखी जवळ आली, आणि बघते अशी टक लावून कसं आहे काय, कारण तिला बहुतेक मला वाटतं की तिला आज जायचं इतकं प्रयत्न करते ना, खूप मज्जा करते काय आमची निओ. आणि म्हणलं आता जाऊ दे, आता तिला खेळावून. खरं सांग, तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला मी लिंक नक्की शेअर करेन. आणि हे बघा हात धरायचं पण आहे का ह्याला, खूप सुंदर आहे, लॉन्ड्री बॅग आहे. तर तनिषनं त्याला उघडून दिलं, तिला उघडून दिलेलं आहे. तर आता ती बघूया चढते का नाही. ते खूप भारी म्हणजे ऑब्झर्वेशन चालू असतं काय निओचं, कसं आहे काय आहे, आणि बघत बसते. नखं मेन खूप मारते ती, त्यामुळं मग ते खराब व्हायची आपल्याला भीती वाटते ना, नखं खूप त्यांचे शार्प असतात. तर इथे बघा आमचा निमिष ना फुटबॉलची क्लास जायची तयारी सुरू झाली काय. तर कितीला क्लास असतो, 3:30ला क्लास असतो. किती लवकर सगळं आवरून बसलेलं आहे. तर आता इथे बघा किती वाजले, 2:15 वाजलेले आहेत, 2:15 वाजलेले आहेत. आणि निमिष आमचा 3:30ला क्लास असतो आणि 2:15लाच आवरून बसलेला आहे. म्हणजे इतका एक्साइट असतो, प्रत्येक गोष्टीत एक्साइटमेंट असते, प्रत्येक गोष्टी शिकायची इतकी आवड आहे आमच्या निमिषला. सगळं काही पटपट करू वाटतं. आणि इथे बघा आमच्या निओला कार्डबोर्ड इतकं आवडतं. ॲक्च्युली हे पार्सल कालच आलेलं होतं, तर ना निओ आमची सारखं त्या कार्डबोर्ड संग खेळत होती, तिला खूप आवडले, सारखं त्याच्यावर बसत होती. म्हणलं पण तुमच्यावर मला शेअर करायचं होतं, म्हणून मी ॲक्च्युली ओपन केलेलं नव्हतं रात्री. निओ गेली बघा आतमध्ये. कसं करावं निओला. आता आपण असं हे करूया, तिचं घर बनवूया आपण. तुझं घर झालं ना निओला, घर झालं आता हे. निओ तुझं घर आहे ना हे बाळा. चला आता निओचा आपण घराचा डोर बंद करूया मस्तपैकी. गुड नाईट निओ.
गुड नाईट नियो राणी. मी क्लासेस सोडून आले, आता मी बेडरूम मध्ये येऊन बसलेले आहे आणि तनुचं तिथे स्कूलवाल्याने ऍक्च्युली क्लास एक्स्ट्रा ठेवलेला आहे, त्यामुळे तनुचं तिकडे क्लास चालू आहे. अमोलचं ऑफिस चालू आहे, निमिष गेला आहे फुटबॉल क्लासला. तर आता मी इथे बेडरूम मध्ये येऊन बसले आहे, कारण की मला थोडंफार राडा आवरायचा आहे. आणि मी एक ऑनलाईन एक साडी माझ्या वडिलाच्या दुकानमधून एक साडी घेतलेली होती, तर त्या साडीवर ब्लाऊज कसा शिवायचा काय करायचं हे माझं चाललं होतं, म्हणून आलेलं आहे बेडरूम मध्ये. थोडंसं काम पण आहे बाकी, ते पण करायचं आहे. आणि हो, जे काही मी ब्लाऊज शिवणार आहे आणि त्याची डिझाईन वगैरे मी कशी करणार आहे ते पण तुमच्या लवकरच मी शेअर करेन. चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या चॅनलला मदत होईल यासाठी. चला तर मग तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.